सर्व उपस्थित येथे सर्व माझ्या पत्रकार बंधूंनो, उपस्थित इथं सर्व समाज बांधवांनो, सर्वांना नमस्कार, जय लवजी. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आरक्षण अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही मातंग समाजासहित एकूण 58 जातीची ही मागणी अनेक दशकापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, केली जाते. अशातच 1 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या सुप्रीम कोर्टातील 7 सदस्यीय जज बेंचनी हा निर्णय दिला की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतो. हा संविधानिक आहे आणि तो अधिकार हा राज्यांना दिलेला आहे. आणि 2 वर्ष लोटूनही राज्यामध्ये अजूनपर्यंत अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालेलं नाही. त्यासाठी मातंग समाजात सहित ज्या 58 जाती आहेत, त्या 58 जातीपैकी चर्मकार समाज, मांग गारोडी समाज, वाल्मिकी समाज, बुरड समाज, खाटीक समाज अशा ज्या आरक्षण वंचित जाती आहेत, ह्या जाती एकत्र येऊन आज शासनाने लवकरात लवकर उपवर्गीकरण करावं यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि मोर्चाचा आयोजन करीत आहेत. त्याच धर्तीवरती आम्ही सुद्धा नागपूर शहरामध्ये 30 जून 2026ला येत्या मंगळवारी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ नागपूर शहरामध्ये यशवंत स्टेडियम ते संविधान चौकामध्ये आम्ही भव्य लक्षवेधी आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला शासनाचे लक्ष वेधायचे आहे की ह्या मातंग समाजासहित ज्या 58 जाती आहे, ह्या जातींची मागणी जी आहे आरक्षण उपवर्गीकरणाची, हे शासनाने लवकरात लवकर हे आरक्षण जाहीर करावं आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी हे मागणी केलेली आहे. हा जो मोर्चा निघणार आहे हा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार संवैधानिक पद्धतीने आम्ही हा मोर्चा लक्षवेधी मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, आणि इवन शासनाच्या विरोधात सुद्धा हा मोर्चा नाही आहे. परंतु शासनाने आमची जी मागणी आहे हे लवकरात लवकर स्वीकारावी आणि आरक्षण वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लागू करावं यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा 2024चा आहे. त्यानंतर लगेच आंध्र प्रदेश असो, तेलंगणा असो, पंजाब असो, हरियाणा, कर्नाटक या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. महाराष्ट्रात का नाही? फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी समजणारा ह्या महाराष्ट्रामध्ये जो आरक्षण वंचित समाज आहे, ह्याच्या आरक्षण वंचित समाजाची जी मागणी आहे ही शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या महामोर्चाच्या संबंधित 30 जूनला जो महामोर्चा होणार आहे त्या संबंधित हे पत्रकार परिषद आम्ही इथं आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला मांग गारोडी समाजातील सन्माननीय लोंढे साहेब इथं उपस्थित आहेत. तसेच चर्मकार समाजाचे माननीय भैयासाहेब बिगाणे साहेब हे लवकरच आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत. तसेच मातंग समाजातील ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटनेचे पदाधिकारी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. लवजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव सन्माननीय महेशजी खोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हिंदू दलित महासंघाचे सन्माननीय शंकररावजी वानखेडे साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अरविंदजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे प्रगतिशील बहुउद्देशीय संस्थेचे सन्माननीय राजूजी सोरगिले साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच आमचे मित्र लवजी शक्ती सेनेचे युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय विदर्भ उपाध्यक्ष सन्माननीय सागरभाऊ जाधव इथे उपस्थित आहेत. तसेच आद्य क्रांतिगुरू वस्ताद लवजी साळवे ट्रस्टचे सन्माननीय विनायकजी इंगोले साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच मातंग एकीकरण समितीचे सन्माननीय बुधाजी सुरकार साहेब उपस्थित आहेत. या महामोर्चाचे संयोजक म्हणून सन्माननीय रमेशजी पाडण साहेब, तसेच
अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टचे सन्माननीय लहानूजी इंगडे साहेब, तसेच समाज बांधव, अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचे नाव घेऊ इच्छितो. नानाजी प्रधान साहेब आहेत, रवींद्रजी खडसे साहेब आहेत, हटवार साहेब आहेत, तिकडे मुरलीधरजी रणकाम साहेब आहेत, आमचे मित्र दुर्गेशजी बावणे साहेब आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एवढंच आमचे सांगणं आहे की येत्या 30 जून रोजी जो महामोर्चा निघत आहे, हा महामोर्चा कुणाच्याच विरोधात नाही आहे. हे आमची संविधानिक मागणी शासनाला आहे, म्हणून शासनाने या आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं, त्यासाठी हा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर मी सन्माननीय अरविंदजी डोंगरे साहेब यांना विनंती करतो की ते या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. या महामोर्चामध्ये अंदाजित आम्ही आकडा जो ठरलेला आहे हा 10,000चा आहे. 10,000, कारण ह्या महामोर्चाला नागपूर जिल्ह्यासहित विदर्भातील जे 11 जिल्ह्यात, त्या 11 जिल्ह्यातील कार्यकर्ते ह्या महामोर्चाला सहभागी होणार आहेत. मी आपल्यासमोर आलो आहे आपल्याला आव्हान करायला, आपल्याला विनंती करायला. आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अनुसूचित जातींचा महामोर्चा हा 30 जूनला, मंगळवार दिनांक 30 जूनला निघणार आहे. 30 जून 2026ला यशवंत स्टेडियमला 10 वाजतापासून मोर्चेकरी गोळा होतील आणि साधारणतः संपूर्ण असेंब्ली झाल्यानंतर तिथून यशवंत स्टेडियमवरून मग आम्ही संविधान चौकाकडे मार्गक्रमण करू. आपल्याला जसं माहीत आहे की अंकुश बावणे सरांनी सांगितलं आपल्याला की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे 1 ऑगस्ट 2024चा, तो सुस्पष्ट आहे. त्यांच्या असं लक्षात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या की ज्या हेतूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली, तो हेतू पूर्णतः सफल झालेला नाही. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. या 59 जातीपैकी 1-2 जातीच जर आरक्षणातून पुढे जात असेल तर आरक्षणाचा हेतू सफल होत नाही. मातंग समाजाचं आणि तत्सम ज्या वंचित जाती आहेत त्यांचेही आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं, यासाठी मागील 25 वर्षापासून आंदोलनं, चळवळी, मोर्चे सुरू आहेत. खरं म्हणजे या संपूर्ण आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एक कायदेशीर आधार मिळालेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येतं. आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संविधानिक आहे आणि अनुसूचित जातीमधल्या या जाती होमोजिनियस नाही आहेत. त्यांच्यामध्ये विषमता आहे, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि प्रतिनिधित्वसुद्धा कमी जास्त आहे. अशा अनेक जाती आहे की ज्यांच्यापर्यंत लाभच पोहोचला नाही आरक्षणाचा. तर त्यामुळे अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती आहेत त्या हेटरोजिनियस आहेत आणि म्हणून आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संवैधानिक घटनात्मक ठरते. बरं, एखादी बाब संविधानिक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयाचा आहे. कारण की सर्वोच्च न्यायालय हे आपल्यालाही माहीत आहे की राज्यघटनेचे कस्टोडियन आहेत. राज्यघटनेचे कस्टोडियन असल्यानंतर तेच ठरवू शकतात की काय, कोणती बाब हे संविधानिक आहे आणि कोणती बाब हे असंवैधानिक आहे. मित्रहो, ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं 5 राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं, त्या ठिकाणी वंचित जातींना आता आरक्षणाचा लाभ मिळू लागलेला आहे. या राज्यामध्ये आरक्षण संपुष्टात आलेलं नाही, तर त्या ठिकाणी आरक्षणाचं समन्यायी वितरण सुरू आहे. आणि म्हणून आमचीही म्हणजे वंचित अनुसूचित जाती आरक्षण समर्थन मोर्चाची अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने हे आरक्षण उपवर्गीकरण तातडीनं लागू करावं. बदल समितीचा रिपोर्ट त्यांना मिळालेला आहे, त्यावर त्यांनी हरकती निवेदनं यासाठी राजेश अग्रवाल समिती गठीत केली होती. त्या समितीचाही कालावधी संपून गेलेला आहे. समितीकडे अनेक निवेदनं आणि हरकती आलेल्या आहेत. तर आता शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे जे 57-58 जाती आहेत, हा 57-58 जातीचा जो अनुसूचित वंचित जातीचा जो
हे आहे संघ आहे तो या महामोर्चाचं आयोजन करते आहे. आणि आपणा सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की या महामोर्चामध्ये ज्या 57-58 वंचित जाती आहेत त्या सर्व जातींचे समाज बांधव, सुशिक्षित बेरोजगार, महिला यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो आहे मोर्चाच्या वतीनं. आणि आपण या बातमीला व्यापक प्रसिद्धी द्याल, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, अशी विनंती करतो आणि थांबतो. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात येणाऱ्या 30 तारखेच्या महामोर्चा संदर्भात आपण पत्रकारांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतो. आमचा तसा तर आकडा आहे 10,000 लोक त्या ठिकाणी जमा झाल्या पाहिजे. आणि तुमच्या पत्रकारितेच्या पत्रव्यवहारानंतर अगर त्याच्याहून जास्त होतील तर खूपच चांगलं. नागपूर शहर आणि ग्रामीण, पण विदर्भाचे लोक त्या महामोर्चाला समर्थन देण्यास कटिबद्ध आहेत, ते यायला तयार आहे. 10,000 लोक इतक्या मोठ्या संख्येत लोक आहेत, त्यांची व्यवस्था वगैरे झालेली आहे. होईल ना, समाज आहे, करेल समाजाचे लोक करून. 59 जातीमधल्या 58 जातीच्या समर्थनाच्या सोबतच आम्ही हा महामोर्चा काढतो. हा महामोर्चा आम्ही जेव्हा काढत आहे तर याच्यामध्ये वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, आमचा मांगारुडी समाज, अशा सर्व समाजाच्या समर्थनातच हा मोर्चा निघत आहे. आताच डोंगरे साहेब आणि आमचे वानखेडे साहेब आपल्या भंगी समाजाचा तिथे मीटिंग होती आमदार निवासला, तिथूनच इथे आले. तर सर्व समाजाचं समर्थन आहे. तरी याच विरोधामध्ये उपवर्गीकरणाचा एक मोर्चा सुद्धा निघाला होता. हो. त्याच संदर्भाने मी हा प्रश्न केला तुम्हाला की एक गट आता- दिसतोय. ते बरोबर आहे. त्या गटात आपलं म्हणणं बरोबर आहे. लोक समर्थ, सक्षम आणि उन्नत झालेले आहेत. तेच लोक आरक्षणाचा वंचित जातींना लाभ मिळू नये म्हणून विरोध करत आहेत. आता याला दुर्दैव म्हणू शकतो आम्ही, कारण की डॉक्टर बाबासाहेबांचा हेतू जो होता तो हेतू असा होता की अस्पृश्य, वंचित, दबलेले, उपेक्षित, जे स्पर्धा करू शकत नाही, ज्यांच्यामध्ये ताकद नाही आहे, अशा जातींचा विकास व्हावा म्हणून आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये आहे. आता खरं म्हणजे त्यांनी, विरोधकांनी सांगावं की या वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याजवळ काही योजना आहेत का. त्यांच्याजवळ जर काही योजना असेल तर त्यांनी निश्चितपणे सांगावं, पण असं काही ते सांगत नाही आहे. संविधानिक त्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये अधिकार असतो विरोध करण्याचा. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करतो आहोत. शासन जे कारवाई करते त्या कारवाईचं आम्ही समर्थन करतो आहोत. आणि शासनाचं लक्ष यासाठी देतो आहोत की बाबा रे, हे आरक्षणाचं उपवर्गीकरण लवकर लागू करा. आपला प्रश्न चांगला आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एकदा नव्हे 2दा जाहीर केलेलं आहे की मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये जे निकष आहेत, नॉर्म्स आहेत, त्यानुसार मी उपवर्गीकरण करणार आहे. कालही केलं. आणि सर माहिती आहे का तुम्हाला 24 तारखेला मुंबई येथे सन्माननीय सचिन भाऊ साठे, जे आमचे अण्णाभाऊ साठे आहेत, त्यांचे नातू आहेत, त्यांनी जो मोर्चा काढलेला होता, पदयात्रा काढली होती, ते पदयात्रा काढल्यानंतर तिथे आमच्या समाजाचे आमदार होते सन्माननीय अमितजी गोरखे साहेब, त्यांनी भेट दिली. त्यांनी भेट दिल्यानंतर त्या महामोर्चा संबंधित झालेली चर्चा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवली. आणि मुख्यमंत्री साहेबांनी परत स्टेटमेंट केला, सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की हा आरक्षण वर्गीकरणाचा जो तिढा आहे, जे तुमची मागणी आहे, ही लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार म्हणजे सोडवणार आहे. असा एक प्रश्न पुढे येतोय की इम्पिरिकल डाटा शैक्षणिक प्रवेश, मग ते MBBS असो, इंजिनिअरिंग असो, वकील LLB असो, कोणत्या जातीचे किती विद्यार्थी प्रवेश घेतात आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये जातीनिहाय कोणत्या जातीचं कसं प्रमाण आहे, अ गटामध्ये, ब गटामध्ये, ग गटामध्ये, हे संपूर्ण इम्पिरिकल डाटा आहे. आणि वेगवेगळे आयोग जे निर्माण झाले आहे त्या आयोगाने सुद्धा शासनाकडे इम्पिरिकल डाटा दिलेला आहे. त्यामुळे इम्पिरिकल डाटा नाही असं आपल्याला म्हणता येतं. मांगारुडी समाज मी काफी सालपासून चालवतो आणि माझ्या समाजाला काफी मी काम केले आहेत माझ्या समाजासाठी, आणि आता मी कामात करत आहो माझ्या समाजासाठी. आणि हे जे नवीन जे हे मिळलं याच्यामध्ये मी सामील झालेलो आहो. माझा जो 30 तारखेचा मोर्चा आहे
मी मोठी आमनी कंपन्या आहेत 100 माणसं घेऊन त्यांनी तुमचा परिवार घेऊन एक तर मुंडेकोटा वर्धा ये सारे समाज के हमारे जितने समाज है पूरे समाज के लोग यहाँ पर जमा होंगे हम समाज पूरा लिख के मोर्चे में शामिल हो जाएंगे। और दूसरी बात हम जो निवेदन देते हैं हमारे समाज की बात में हमको कुछ भी नहीं, हम पढ़े लिखे अभी पढ़े लिखे थोड़े हमारे बच्चे हो गए तो हमारे को तो आरक्षण तो कुछ नहीं, बाकी वो भी 10वीं 12वीं में बच्चे तो हम भीख मांग के करें। अभी भी हमारा समाज ऐसे है कि जैसी शादी हो रही कोई ये कर रहा था अभी भी जाके मांग के खाते हैं हमारे समाज में। इसलिए हमारा कोई सपोर्टिंग नहीं, तो हमारा भी हमारे कोई हमारे माँ बाप मिले तो हम भी शामिल होकर हमारे मोर्चे में इस तरीके शामिल हो रहे। और हम कभी भाषण तो नहीं देते, बाकी अभी बोलने लगाया तो बोले हमने, बाकी हमारे समाज में भी आरक्षण होना, हमारे समाज में कोई तो भी सामने एक आधा बच्चा हो चाहे कोई पढ़ लिख के कोई तो भी बनना चाहिए, कुछ तो भी कि भाई ड्यूटी सरकारी ड्यूटी तो मिले, कम से कॉर्पोरेशन तो ड्यूटी मिलना चाहिए हमारे समाज को। एक तो समाज में कोई आना चाहिए हमारे, ऐसी एक हमारी संख्येनं चांगला आहे, खूप मोठा आहे, परंतु अनुसूचित जातीच्या ज्या 59 जातीपैकी तो एक घटक आहे आणि त्यांना आतापर्यंत आरक्षणाची परिभाषा समजलेली नाही। याचा अर्थ तुम्ही समजू शकता की जो शिक्षित वर्ग आहे त्या शिक्षित वर्गालाच फक्त आरक्षणाची परिभाषा समजली आहे। त्या ज्यांना आरक्षणाची परिभाषा समजली त्यांनीच त्या आरक्षणाचा स्वाद घेतलेला आहे। ह्या समाजापर्यंत अनेक घटक आहेत, अनेक जाती आहेत ज्यांनी आरक्षणाचा स्वादसुद्धा चाखलेला नाही। म्हणून ह्या सर्व वंचित जातींची जी मागणी आहे आरक्षण वर्गीकरणाची, आरक्षण उपवर्गीकरणाची, हे शासनाने लवकर त्वरित जाहीर करावी अशी मी शासनाला विनंती करतो आहे।